काही. आणि यानंतर पुढची बातमी आहे शरद पवारांच्या खासदारकी संदर्भातली। एकीकडे अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचं काय होणार या संदर्भातली चर्चा जोर धरत असताना आता दुसरीकडे शरद पवार यांच्या राज्यसभेची मुदत संपते आहे ती एप्रिल महिन्यात। परंतु शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवरती जाण्याची किंबहुना राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य केलंय संजय राऊत यांनी। संजय राऊतांनी शरद पवारांनी त्यांच्यासोबत चर्चा केल्याचा सुद्धा दावा केलेला आहे। शरद पवारांची राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा असून आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ असं राऊत म्हणतात। पण राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर भूमिका बदलू शकते असंही राऊत सांगतात। त्यामुळे राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यास महाविकास आघाडीची राजकीय गणितच बदलून जातील। राज्यसभेतल्या काही खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपतोय ज्यात शरद पवारांचाही समावेश आहे। राऊतांच्या वक्तव्यामुळे पवार निवृत्त होणार या चर्चांना मात्र पूर्णविराम लागतोय किंवा पॉज मिळतोय। शरद पवार यांच्यासोबत फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपतोय। महाविकास आघाडीच्या आमदारांचं सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडी राज्यसभेसाठी एक जागा निश्चितच निवडून देऊ शकते। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली। त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे हे त्यांनी मला सांगितलं। आता या तीन पक्षामध्ये चर्चा होईल। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही। भविष्य काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा वेळ येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे महाविकास आघाडी वाटल्यास चर्चा करू।